हरिओम नमस्कार। भाद्रपद कृष्ण अमावस्या म्हणजे रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी खग्रा सूर्यग्रहण आहे आणि याच दिवशी सर्व पितरी अमावस्या आहे। म्हणून भरपूरशा लोकांना प्रश्न पडलेला आहे की अमावस्या आहे परंतु त्याच दिवशी ग्रहण येत असल्यामुळे आपण श्राद्ध तर्पण किंवा पितरांचं जे काही आपण करतो ते करू शकतो का, किंवा काही लोक म्हणतात की गुरुजी आम्ही आदल्या दिवशी करू का। तर हे ग्रहण कुठेही भारतामध्ये दिसणार नाही आहे। भारतामध्ये हे ग्रहण दिसत नाही, त्यामुळे या ग्रहणाचे कुठलेही वेध नियम आपण पाळायचे नाही आहे। हे ग्रहण कुठे दिसणार आहे तर अमेरिका, ग्रीस, लंडन, फ्रान्स, आफ्रिका, रशिया, जर्मनी याच देशांमध्ये प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार आहे। भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजल्यानंतर हे ग्रहण आहे आणि रात्री 1:12 त्याचा मध्य आणि 3:24 त्याचा मोक्ष आहे। परंतु आपल्याकडे हे ग्रहण दिसत नाही आहे, त्यामुळे याचे कुठलेही नियम आपण पाळायचे नाही आहे। शिवाय पंचांगामध्ये दिलेलं आहे की ग्रहण काळामध्ये आपण पितृपूजन तर्पण करू शकतो। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी ज्यांना करायचे त्यांनी अमावस्येच्या दिवशीच पितरांचं पूजन तर्पण श्राद्ध किंवा काही आणखी अन्नदान वगैरे हे त्याच दिवशी म्हणजे सर्व पितरी अमावस्येलाच करावं। ग्रहण भारतात दिसत नाही, त्यामुळे कुठलेही नियम आपण किंवा गर्भवती स्त्रियांनी पाळायची जरूरत नाही आहे। हरिओम, धन्यवाद।